AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। औरंगाबादमध्ये शांतिगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिल्याने लोकसभेची गणितं बदललेली आहेत। शांतिगिरी महाराजांनी लोकसभेच्या आखाड्यात सक्रिय झाल्यानंतर औरंगाबादच्या बदललेल्या समीकरणांवरचा हा AM न्यूजचा स्पेशल रिपोर्ट। गेल्या 20 वर्षांपासून चंद्रकांत खैरेंचा अभेद्य किल्ला असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची गणितं बदलली आहेत। वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी लोकसभेसाठी शिवस्वराज्य बहुजन पक्षाच्या हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिलाय। शिवसेनेचे कन्नडचे आमदार असलेल्या हर्षवर्धन जाधवांनी पक्षाच्या अंतर्गत कारणांमुळे खासदार खैरेंच्या विरोधात दंड थोपटलेत। आता त्याला शांतिगिरी महाराजांच्या पाठिंब्यानं बळ मिळणार आहे। आज या गोष्टीचा आनंद आहे का बाबाजीच्या वतीनं परिवाराच्या वतीनं संभाजीनगर जिल्ह्याची घोषणा अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना जय बाबाजी भक्त परिवारांना पाठिंबा दिला या संदर्भातली घोषणा ही केलेली आहे। आज शांतिगिरी महाराजांनी माझ्यासारख्या एका अपक्ष आणि तरुण उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे। माझ्या दृष्टिकोनातून हा माझा विजयच आहे। निवडणुकीची लढाई अजून पुढे आहे, परंतु निवडणुकीच्या पूर्वीच त्या ठिकाणी एक नैतिक विजय झाल्याचा मला आनंद आहे आणि मला या गोष्टीचं खूप मोठं समाधान आहे। शांतिगिरी महाराज हे औरंगाबाद जिल्ह्यातलं मोठं प्रस्थ आहे। जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे। शांतिगिरी महाराजांनी 2009च्या निवडणुकीत चंद्रकांत खैरेंच्या विरोधात निवडणूक लढवली होती। त्यावेळी अपक्ष असतानाही तब्बल 1.5 लाख मतं घेत त्यांनी चंद्रकांत खैरेंची चांगलीच दमछाक केली होती। त्यामुळे शांतिगिरी महाराजांच्या जाधवांना पाठिंबा देण्यानं खैरेंना निश्चित फटका बसू शकतो। गेल्या 20 वर्षांपासून हिंदूंच्या मुद्द्यावर आपली गादी मजबूत केलेल्या खैरेंच्या विरोधात थेट शांतिगिरी महाराजांनाच उमेदवारी देण्याचा भाजपचा विचार होता। भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी तशी चाचपणीही केली होती। शिवसेना भाजपची युती झाली नसती तर कदाचित भाजपच्या वतीनं शांतिगिरी महाराज आज लोकसभेच्या रिंगणात असते। सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी उघडबंड करत काँग्रेसला पाठिंबा देणार नाही अशी भूमिका घेतली आहे। सत्तारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं ते भाजपमध्ये जाणार अशी ही चर्चा होती। मात्र नंतर सिल्लोडमध्ये हर्षवर्धन जाधवांची भेट घेतल्यानं अब्दुल सत्तारांचा जाधवांना पाठिंबा आहे असंच समजलं जात आहे। मला खात्री वाटते की अब्दुल सत्तार साहेब पण मला मदत करतील, ते मला आशीर्वाद देतील। कारण निश्चितच एक गोष्ट आहे की इथे जे जिल्ह्यातलं समीकरण आहे त्या समीकरणामध्ये त्यांच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्यांच्यासाठी उजवा उमेदवार मीच आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता। त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सहानुभूती मिळवण्याचा जाधवांचा कायम प्रयत्न राहिला आहे। औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चा झाल्यापासून लोकसभेसाठी मराठा समाजाचा उमेदवार हवा अशी मागणी कायम जोर धरत होती। नेमका हाच मुद्दा धरत हर्षवर्धन जाधवांनी लोकसभेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे। कन्नडच्या बाहेर फारसा प्रभाव नसला तरी शांतिगिरी महाराजांमुळे हिंदू मतं, अब्दुल सत्तारांमुळे मुस्लिम मतं, मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा मतं मिळवण्याचं गणित हर्षवर्धन जाधवांनी बांधलंय। त्यासाठी सर्व पातळ्यांवरून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। शिवाय काँग्रेसच्या नाराज रामकृष्ण बाबा पाटील यांनाही आपल्याकडे वळवण्यात हर्षवर्धन जाधवांना यश आलंय। त्यामुळे औरंगाबादच्या ग्रामीण भागातही जाधवांना चांगला पाठिंबा मिळू शकतो। जाधवांचे सासरे असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडूनही जाधवांसाठी आतून फिल्डिंग लावणं सुरू आहे। शांतिगिरी महाराजांनी जाधवांना पाठिंबा देण्यासाठी जालन्यातून सूत्र हल्ल्याच्या चर्चा सुरू आहेत। या सगळ्या हालचालींनंतर औरंगाबादमध्ये खैरेंच्या विरोधात काँग्रेसचे सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आणि शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव अशी चौरंगी लढत रंगणार आहे। आता एवढी संकट समोर बघून त्यातून सुटण्यासाठी चंद्रकांत खैरे कोणता अंगारा बाहेर काढतात हे बघणंच महत्त्वाचं आहे। अजिंक्य गुठे, ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज। AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।